गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू टीचर विलन चॅनल. मित्रांनो, आज आपण 100 कलेक्टिव्ह नाउन्स 100 कलेक्टिव्ह नाउन्स शिकणार आहोत. हा टॉपिक ह्यासाठी घेत आहे कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये कलेक्टिव्ह नाउन्सवर प्रश्न येतात. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सगळे इम्पॉर्टंट कलेक्टिव्ह नाउन्स यामध्ये मी इन्क्लूड केले आहेत. अजून एक तुम्हाला सजेशन आहे मित्रांनो, जेव्हा हा व्हिडिओ पाहता किंवा ऐकता तेव्हा जे कलेक्टिव्ह नाउन्स येत नसतील ते नोट डाऊन करा. लिसन अँड राईट हा ट्राईड अँड टेस्टेड मेथड आहे, त्यामुळे लिसन करा आणि रायटिंग पण करा. नोट्स घ्या तुमचे, तुम्हाला नक्की उपयोगात येईल. चला पाहूया आजचे कलेक्टिव्ह नाउन्स फॉर पीपल. लोकांसाठी कोणते कलेक्टिव्ह नाउन लोकांच्या समूहासाठी यूज होतात? अ क्राऊड ऑफ पीपल, लोकांच्या समूहाला आपण म्हणतो अ क्राऊड. अ क्वायर ऑफ सिंगर्स, म्हणजे जे सिंगर्स आहेत, गायक गायिका आहेत, त्यांना म्हणतो आपण अ क्वायर. अ टीम ऑफ प्लेयर्स, अ बँड ऑफ म्युझिशियन्स, अ पॅनल ऑफ एक्सपर्ट्स किंवा अ पॅनल ऑफ जजेस पण म्हणतो आपण. अ बेवी ऑफ गर्ल्स किंवा अ बेवी ऑफ वुमेन. गर्ल्स आणि वुमेन साठी बेवी हा एकच कलेक्टिव्ह नाउन यूज होतो. अ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, अ पार्टी ऑफ फ्रेंड्स, अ स्टाफ ऑफ टीचर्स, a crew of sailors, a gang of prisoners, a staff of employees, a class of students. Students ला कलेक्टिव्ह नॉन काय आहे? क्लास. A regiment of soldiers. सोल्जर्स, सैनिकांच्या समूहाला काय म्हणतो आपण? रेजिमेंट. आता कलेक्टिव्ह नाउन्स फॉर एनिमल्स शिकणार आहोत. अ प्राईड ऑफ लायन्स, an army of ants, a hive of bees, अ हर्ड ऑफ स्वाईन किंवा अ हर्ड ऑफ डिअर. म्हणजे स्वाईन आणि डिअर साठी आपण हर्ड यूज करतो. अ लिटर ऑफ पपीज किंवा अ लिटर ऑफ कब्स. अ पॅक ऑफ वल्व्स किंवा आपण म्हणतो अ पॅक ऑफ हाउंड्स. अ शोल ऑफ फिश, फिशला काय म्हणतो आपण? शोल म्हणतो. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स किंवा अ फ्लॉक ऑफ शीप, अ फ्लॉक ऑफ गोट्स. म्हणजे बर्ड्स, शीप आणि गोट यासाठी आपण फ्लॉक हा एकच कलेक्टिव्ह नाउन यूज करतो. तसंच अँट साठी आपण शिकलो आहे, आपण अन आर्मी पण म्हणतो किंवा अन कॉलनी, कॉलनी ऑफ अँट्स पण म्हणतो. अ स्वॉर्म ऑफ इन्सेक्ट्स किंवा अ स्वॉर्म ऑफ लोकस्ट्स. इन्सेक्ट्स आणि लोकस्ट साठी स्वॉर्म हा कलेक्टिव्ह नाउन यूज होतो. अ मॉब ऑफ कॅंगॅरूज, अ ट्रूप ऑफ मंकीज, मर्डर ऑफ क्रोज. नवीन शब्द आहे, नोट डाऊन करा. क्रोज साठी काय म्हणतो? अ मर्डर ऑफ क्रोज. अ स्कूल ऑफ फिश, फिश साठी दोन कलेक्टिव्ह नाउन आहे, स्कूल आणि शोल. आता तिसरा पण एक कलेक्टिव्ह नाउन आहे फिश साठी, अ कॅच पण म्हणू शकतो आपण. म्हणजे तीन कलेक्टिव्ह नाउन आहे फिश साठी. अ प्लेग ऑफ लोकस्ट्स, अ नेस्ट ऑफ रॅबिट्स किंवा अ नेस्ट ऑफ माईस. अ कॉलनी ऑफ गर्ल्स, अ होस्ट ऑफ स्पॅरोज, a stud of horses, a pride of lions, a sloth of bears, a swarm of bees, a team of oxen. पहा, ऑक्सनला पण आपण टीम म्हणतो. जसं प्लेयर्स टीम ऑफ प्लेयर्स म्हणतो, अ टीम ऑफ ऑक्सन म्हणतो. अ झू ऑफ वाईल्ड ॲनिमल्स, फार सोपी आहे. अ गॅगल ऑफ गीज, नवीन शब्द आहे, नोट डाऊन करा. अ गॅगल ऑफ गीज. अ स्ट्रिंग किंवा स्टड ऑफ हॉर्सेस. हॉर्सेस साठी दोन कलेक्टिव्ह नाउन आहे, स्ट्रिंग किंवा स्टड. लक्षात ठेवा आणि नोट करा. अ क्लटर ऑफ स्पायडर्स, स्पायडर्सला आपण काय म्हणतो? अ क्लटर समूहाला. आता आपण थिंग्स साठी, वस्तूंसाठी कोणते कलेक्टिव्ह नाउन यूज करतो? अ बंच ऑफ कीज किंवा अ बंच ऑफ फ्लावर्स. अ फॉरेस्ट ऑफ ट्रीज, अ पॅक ऑफ कार्ड्स. कार्ड्स साठी आपण काय म्हणतो? अ पॅक. अ गॅलेक्सी ऑफ स्टार्स, ताऱ्यांसाठी आपण काय म्हणतो? अ गॅलेक्सी. अ रेंज ऑफ माउंटन्स, पर्वतांच्या रांगांना आपण म्हणतो अ रेंज. अ पेअर ऑफ शूज, शूज जोड्यांना आपण काय म्हणतो? पेअर, कारण दोन असतात. अ फ्लीट ऑफ शीप्स, अ बुके ऑफ फ्लावर्स, अन अल्बम ऑफ स्टॅम्प्स, अ लायब्ररी ऑफ बुक्स. अ बास्केट ऑफ फ्रुट्स, आपल्या प्रत्येकाच्या घरी असते अ बास्केट ऑफ फ्रुट्स. अ कलेक्शन ऑफ कॉइन्स किंवा अ कलेक्शन ऑफ पिक्चर्स पण म्हणतो. अ लेयर ऑफ सॉइल, अ हार्वेस्ट ऑफ व्हीट. नवीन शब्द आहे, अ हार्वेस्ट ऑफ व्हीट.
हा देखील नोट करा. A pair of shoes, a bunch of flowers, a chest of drawers, a ray of sunshine. पहा नवीन आहे, a ray of sunshine, a bar of soap, a cluster of coconuts, a string of peels, a bundle of sticks, a packet of letters, a stack of books, a bunch of grapes, a quiver of arrows, a ream of paper, a reel of films. नवीन आहे, a ream of paper किंवा a reel of films. A rope of pearls. Pearls ला काय म्हणतो आपण? rope. A shower of rain, a line of cars, a palette of colors. नवीन शब्द आहे, a palette of colors. A museum of art, a set of tools, a glossary of words. लक्षात ठेवा, glossary आपण पाहिलेली आहे पुस्तकांमध्ये हा word. A range of mountains, a series of events, a group of islands, a block of flats, a comb of bananas, a babble of words, a cloud of dust. पहा सगळे नवीन आहे, पुष्कळशे वर्ड्स नवीन आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ परत एकदा पहा किंवा नोट करा, तुमच्या लक्षात राहील. आता कलेक्टिव्ह नाउन चा एक ग्रुप आहे, जसं हर्ड. आता हर्ड हा जो कलेक्टिव्ह नाउन आहे हा पुष्कळांसाठी यूज होतो, म्हणून आपण त्याला ग्रुप नेम म्हणून आपण नाव दिलाय, संबोधित केलेलं आहे. म्हणजेच बफेलो साठी आपण हर्ड ऑफ बफेलोज म्हणतो, अ हर्ड ऑफ कॅटल्स म्हणतो, अ हर्ड ऑफ काऊज म्हणतो, अ हर्ड ऑफ डॉंकीज, अ हर्ड ऑफ पिग्स, अ हर्ड ऑफ गोट्स. लक्षात ठेवा, हा जो हर्ड कलेक्टिव्ह नाउन आहे हा इतक्या सगळ्यांसाठी यूज होतो. तसंच ग्रुप नेम पॅक, म्हणजे पॅक हा कलेक्टिव्ह नाउन आहे, हा ग्रुप यासाठी म्हणतो आपण कारण पुष्कळांसाठी हा यूज होतो. जसं की अ पॅक ऑफ हाउंड्स, a pack of rats, a pack of sharks, a pack of polar bears, a pack of dogs. आता इतक्या सगळ्यांना आपण पॅकच म्हणतो. लक्षात ठेवा, पॅक कोणाकोणासाठी यूज होतो. फ्लॉक, फ्लॉक हा कलेक्टिव्ह नाउन्स देखील वारंवार पुष्कळांसाठी यूज होतो. जसं की अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, अ फ्लॉक ऑफ कॅमल्स, अ फ्लॉक ऑफ डक्स, अ फ्लॉक ऑफ शीप, अ फ्लॉक ऑफ गोट्स. पहा फ्लॉक हा जो आहे हा बर्ड्स, कॅमल्स, डक्स, शीप, गोट्स ह्या सगळ्यांसाठी फ्लॉक हा कलेक्टिव्ह नाउन यूज होतो. मित्रांनो, आज आपण 100 वेगवेगळे कलेक्टिव्ह नाउन्स पाहिले आहेत. काही प्रश्न कलेक्टिव्ह नाउन्स वर मी काढलेले आहेत, काही महत्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. तुम्हाला जर याची उत्तर येत असतील तर नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा. अ डॅश ऑफ स्टार्स, स्टार्सच्या समूहाला काय म्हणतो? अ डॅश ऑफ सँड, अ डॅश ऑफ रबिश, अ डॅश ऑफ पिजन्स. पिजन्सच्या समूहाला काय म्हणतात? अ डॅश ऑफ नोमॅड्स. नोमॅड्सच्या समूहाला काय म्हणतात? अ डॅश ऑफ हेअर. आपले जे केस आहे त्यांना काय म्हणतो आपण? कसं संबोधित करतो? अ डॅश ऑफ कोल. मित्रांनो, ह्याचे उत्तर नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा, आणि जर येत नसेल तर माझा नेक्स्ट व्हिडिओ पहा, त्यामध्ये मी एमसीक्यूज मध्ये हे प्रश्न इन्क्लूड केले आहे. नेक्स्ट व्हिडिओ हा एमसीक्यूज प्रश्नांचा असेल, ज्यावर तुम्हाला उत्तर द्यावे लागतील. त्यासाठी प्रश्न आणि उत्तर पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. थँक्यू सो मच. आशा करते की तुम्हाला हे कलेक्टिव्ह नाउन्स समजले असतील आणि तुम्ही परीक्षेत ह्यावर प्रश्न आले तर नक्की प्रश्न सोडवू शकाल.